भंडारा नजीकच्या गणेशपूर स्मशानभूमी परिसर आणि ऑफिसर क्लब येथील मागच्या बाजूला नदीकाठावर दिनांक 29 जुलै 2024 रोज सोमवारला दुपारी 1:30 वाजता दरम्यान नागरिकांना वाघाचा वावर पाहायला मिळाला असून वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत। तर गणेशपूर येथील सुरेश बडवाईक यांच्या एका बकऱ्याला वाघाने गंभीर जखमी केल्याचे सांगितले जात आहे। दिनांक 29 जुलै 2024 रोज सोमवारला दुपारी 1:30 वाजता दरम्यान गणेशपूर स्मशानभूमी मार्गावर वाघाचे पंजे दिसत असल्याची माहिती गणेशपूर येथील शेतकरी कैलास बडवाईक आणि सुनील साकोरे यांनी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांना दिली। त्यानंतर सोनकुसरे हे घटनास्थळी दाखल झाले। त्याच दरम्यान तेथून 300 ते 400 मीटर अंतरावर वाघाने गणेशपूरचे रहिवासी सुरेश बडवाईक यांच्या मोठ्या बकऱ्यावर हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केला। सुरेश बडवाईक आणि कांबळे यांनी या वाघाला हुसकावून लावला आणि आपल्या जनावरांचा जीव वाचवला। जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी याची माहिती वन विभागाला दिली। वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। वन विभागाची संपूर्ण चमू घटनास्थळी दाखल होताच संपूर्ण परिसर पिंजून काढला। घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली। जखमी झालेल्या बकऱ्याचा पंचनामा केला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला। मोक्यावर वरिष्ठ अधिकारी सचिन निलग आपल्या संपूर्ण टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्याकडे सोनकुसरे यांनी मागणी केली की सदर वाघाची लोकेशन ट्रेस करण्याकरिता संपूर्ण परिसरात ट्रॅक कॅमेरे लावण्यात यावे, तसेच नाईट व्हिजनमध्ये संपूर्ण परिसर पिंजून काढावे अशी मागणी त्यांनी केली। सदर संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर असतो, तसेच शहराच्या लगतचा भाग असल्यामुळे सर्व लोक या भागात मॉर्निंग वॉक तसेच इव्हनिंग वॉक करायला येत असतात। त्यामुळे सध्या 2 ते 4 दिवस त्या भागात जाणे टाळावे, ज्यामुळे कुठलीही अप्रिय घटना होण्याची शक्यता टाळता येईल असे आवाहन वन विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे।